चला, जय हिंद मित्रांनो. आपण महाराष्ट्र भूगोलचा अभ्यास कसा पण केला असेल तुम्ही, पण आपण एकदम 360 डिग्रीतून प्रश्नाच्या स्वरूपात आपल्याला काय प्रश्न आहेत त्याच्या स्वरूपात तुमचा अभ्यास आपण कव्हर करणार. एका व्हिडिओमध्ये 20 प्रश्न, त्याचं 360 डिग्रीतून स्पष्टीकरण. प्रत्येक व्हिडिओ आपला 30 मिनिटात असेल. एक प्रश्न 1.5 मिनिटात आपण कव्हर करून पुढे जाणार. तर प्रत्येकाला ही नोट्स मिळाली असेल बरोबर का? ऑनलाईन क्लास जॉईन केलेत म्हटल्यावर तुम्हाला तिथं डाउनलोड ऑप्शन मध्ये तुम्हाला नोट्स मिळाले असेल. जे टेलिग्राम किंवा युट्यूबवर व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना टेलिग्रामवर ही नोट्स मिळाली असेल. नोट्स झेरॉक्स काढा, समोर ठेवा. मी सांगतोय ते फक्त 100% कान देऊन ऐका, पहा, ऐका आणि अंडरलाईन करत चाला. बस एवढंच काम करायचं. हेच प्रश्न पोलीस भरतीला 100% येणार. टेलिग्रामवर बघा, जी नवीन मुलं आहेत त्यांनी आपला हा टेलिग्राम चॅनल आहे, सूरज तांबारे कॉप्स. हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी गेले की तुम्ही आतमध्ये तुम्हाला फाइल्स नावाचं ऑप्शन असेल. फाइल्स तिथं सर्च करा महाराष्ट्र भूगोल नोट्स, तर तुम्हाला नोट्स मिळून जातील. आणि ज्यांनी ऑनलाईन क्लास जॉईन केले त्या क्लासमध्ये तुम्हाला जीकेच्या फोल्डरमध्ये ही पीडीएफ मिळेल. ओके, चला. अभ्यास कसा करायचा ह्याच्यापेक्षा किती करायचा आणि लक्षात कसा ठेवायचा हे लय महत्वाचं. ओके, पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र भूगोलचा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? सर्वांना माहिती आहे. कुणाला माहित नाही का? ज्याला ही प्रश्न माहित नाही त्यानं पोलीस भरती अजिबात करू नको. महाराष्ट्रासोबत गुजरात राज्य स्थापन झालं होतं, शबास. पण याला 360 डिग्रीतून बघताना आपण कसं बघणार आहे बघा. काय स्पष्टीकरण बघत असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशस्वी लढ्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. ही तारीख महत्वाची आहे तुम्हाला. हा दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. हे एक IMP आहे. आणि ह्याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करतात. बस एवढं IMP. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960. त्या दिवशी महाराष्ट्र दिन असतो. त्याच दिवसाला महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करतात. बस एवढंच महत्वाचं आहे. ओके, समजलं? अंडरलाईन करा. पीडीएफ नोट्स तुमच्या समोर आहे, फक्त हायलाइट करत चला. असला हायलाइटर घ्या, दाखवायला पण नाही हायलाइटर, तो हायलाइट करत चला आणि डोक्यात ठेवा. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. चला, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? आता हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला येऊ शकतो. किती आहे क्षेत्रफळ? तुम्हाला आम्हाला माहिती पाहिजे. 3,07,713 चौरस किलोमीटर. ह्याला 360 डिग्रीतून कसं बघणार आपण? 3,07,713 चौरस किमी. ओके, हे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. कळलं? ह्याला 360 डिग्रीतून बघताना काय बघणार? IMP काय आहे आपल्याला बघा. 3,07,700 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. बस. महाराष्ट्र भारतातील 3ऱ्या क्रमांकाचं राज्य. आता क्षेत्रफळ आहे, बॉडी. आता मी लहान आहे, माझ्यापेक्षा कोणतरी मोठा आहे, त्याच्यापेक्षा कोणतरी मोठा आहे, तसं क्षेत्रफळ म्हणजे आकारमान. मग महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचा राज्य? 3ऱ्या. मग तुमच्या डोक्यात लगेच प्रश्न पडला पाहिजे की 1 नंबर कोण आहे आणि 2 नंबर कोण आहे. ओके, हे क्षेत्रफळ भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे किती टक्के आहे? 9.36%. म्हणजे काय? भारत आपला 100% आहे, तर त्यातला किती पॉइंट? 9.36% भाग हा आपल्या महाराष्ट्राने व्यापला. कळालं? 3ऱ्या क्रमांकाचं राज्य, क्षेत्रफळ महाराष्ट्राने 9.36% व्यापलंय. ह्या विशाल क्षेत्रामुळे राज्यात आपल्या कोकण किनारपट्टी अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण IMP काय या प्रश्नातलं? 3रा क्रमांक. पहिली 2 कुठले ती पुढल्या प्रश्नात क्लिअर होऊन जाणार. ओके, चला. आता भरपूर मुलांचा आहे सर ऑनलाईन क्लास लावायचे, कुठलं ऍप आहे? तर सूर्यपुत्र करिअर अकॅडमी. इंग्लिशमध्ये प्ले स्टोरवर जायचं, सूर्यपुत्र करिअर अकॅडमी सर्च करा. तिथं पोलीस भरतीचे कोर्सेस किंवा PYQ व्हिडिओ स्पष्टीकरण बऱ्याच बॅचेस आहेत, अगदी स्वस्त दरात. तिथं जायचं, कोर्स जॉईन करायचा. संपूर्ण त्या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, मराठी, जीके बऱ्याच गोष्टी तुमचा व्यवस्थित होईल, डाटा. चला बघा लगेच. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा आहे? प्रश्न लगेच आला. कितवा क्रमांक आहे? मग अशीच पाहिला आपण 3रा आहे. मग आपल्याला काय करायचं होतं? पहिला कोण आहे आणि दुसरा कोण आहे हे IMP. ज्याला माहित आहे त्यांनी कमेंट करा, पण गरज नाही. 360 डिग्रीतून सांगतो.
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे। या यादीत राजस्थान काय? या यादीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आणि मध्य प्रदेश 2ऱ्या क्रमांकावर। एमपी हा क्रमांक राज्याचे भौगोलिक महत्व आणि संसाधनांनी विपुलता दर्शवतो। बघा, महाराष्ट्र राज्य 3रा क्रमांक, पहिलं राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश, 3रा महाराष्ट्र, 9.36। बस एवढंच महत्वाचं। चला, महाराष्ट्राने देशातील व्यापलेला भाग किती आहे? प्रश्न असेच असतात पोलीस भरतीला। आपल्याला 360 डिग्रीतून प्रत्येक प्रश्न बघायचा। तुमच्याकडे नोट्स आहे, फक्त हायलाइट करत चला। ओके, काय किती भाग व्यापलाय लगेच तुमच्या डोक्यात पडला पाहिजे। 9.36% भाग महाराष्ट्राने व्यापलाय। ह्याचं 360 डिग्रीतून स्पष्टीकरण काय? महाराष्ट्र राज्यानं भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 9.36% भाग व्यापलाय। हे प्रमाण राज्याच्या आपल्या राज्याच्या 3,07,713 चौरस किमी क्षेत्रफळावर आधारलेलं आहे। या मोठ्या भूभागामुळे महाराष्ट्र शेती उद्योग हे काय IMP नाही, पण इतर गोष्टी नोट्स मध्ये तुम्हाला वाचायला इंटरेस्ट येतो। समजलं? ओके, चला नेक्स्ट। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? बघा, तुम्हाला माहित असेल, डोक्यात क्लिक करायचं। हा, मला हा प्रश्न येतोय, किती हुशार आहे, शाबास। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राची इकडे आहे पूर्व दिशा, इकडे आहे पश्चिम। महाराष्ट्राची पूर्वेकडून पश्चिमेकडे लांबी किती किलोमीटर आहे? 800 किलोमीटर आहे। आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे, आता हे उत्तर आणि हे दक्षिण, उत्तरेकडून दक्षिणेकडे किती किलोमीटर आहे? 700। आणि हा आपल्याला समुद्र किनारा लाभलाय। समुद्र किनारा किती लाभलाय ते नवीन आता लांबी अपडेट झाल्यात, ते अपडेट तुम्हाला माहित पाहिजे। पूर्वेपासून काय? पूर्वेकडे कुठला जिल्हा आहे? गडचिरोली। गडचिरोली पूर्वेकडून ते पश्चिमेकडे पालघर पर्यंत ही लांबी मोजली जाते। आणि उत्तरेकडे नंदुरबार ते दक्षिणेकडील तेरखेल नदी। बघा, एवढंच IMP। तर स्पष्टीकरणामध्ये पाहू आपण काय? बघा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम विस्तार सुमारे 800 किलोमीटर आहे। आलं का? हा विस्तार पूर्वेकडील गडचिरोली जिल्ह्यापासून ते पश्चिमेकडील पालघर जिल्ह्यापर्यंत मोजला जातो। गडचिरोली ते पालघर या लांबीमुळे राज्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील हवामानात आणि वेळेत सूक्ष्म फरक पडतो। ते IMP आहे का नाही? जे IMP आहे तेच। किती किलोमीटर? 800 किलोमीटर। गडचिरोली पलीकड, अलीकड पालघर, 800 किलोमीटर बस। महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती? आताच पाहिलं आपण, किती किलोमीटर आहे? 700 किलोमीटर। आणि हेच प्रश्न पोलीस भरतीला असतात बरं का। आता बरीच पोरं म्हणणार, सर लय सोपा प्रश्न आहे। आपण सोपे तर प्रश्न असतात ना भरतीला, 85 ते 80 सोपे असतात। आणि हे पण तुला पैकीच्या पैकी पडत नाहीत, तू तिथं चूक करतो। मग आपलं टार्गेट काय? 85 पर्यंत आपल्याला पोहोचायचं। मग 85 पर्यंत पोहोचण्यासाठी एकदम सोपी लाईन आहे, ती सोपी लाईन मध्ये परफेक्ट करायची। पुढचे 15 प्रश्न ते पण आपण घेणार, अवघड प्रश्न 100% घेणार। पण तुम्ही भरपूर जण नवीन असतात, आता 4-5 भरती दिलेला असं नाही एखादं पोरग, ती म्हणते लय अवघड आहे। अरे मग तू लय सोपा आहे म्हणून तू का भरती होत नाही? मला उत्तर सांग, तू भरती का झाला ना इतक्या दिवस? ह्याचं उत्तर जर तुझ्याकडे असेल तर मला सांग, नसेल तर व्हिडिओ पूर्ण कर। ओके, चला। महाराष्ट्राची उत्तर दक्षिण रुंदी सुमारे 720 किलोमीटर आहे। आपण मग अशी तिथं किती म्हणलं होतं? 700, या ठिकाणी सॉरी 720 करा, कधी कधी गडबडीत होतं। 720 किलोमीटर आहे ही रुंदी। उत्तरेकडील नंदुरबार जिल्ह्यापासून ते दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत किंवा तेरखेले नदी आपली पर्यंत मोजली जाते। राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार हा
उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा कसा आहे मोठा आहे. तुम्हाला प्रश्न येईल इथं राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार लांबी ही दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा रुंदी जास्त आहे. कसं असतं एमपीएससीला या ठिकाणी शब्द येतो कमी आहे आणि हे वाक्य बरोबर आहे का असं विचारतो. तर अजून ती लेवल आलेली नाही, ती पण लेवल येऊ शकते. ओके चला. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे माहित आहे का तुम्हाला? किती आहे लोकसंख्या आपली? 11.24 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. किती आहे? 11.24 कोटी. स्पष्टीकरण काय? 2011च्या अधिकृत जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.23 लाख 11,23,74,333 इतकी आहे. ही लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9.28% आहे. बघा आता मगाशी आपण काय पाहिलं? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ किती होतं भारताच्या? आपलं 9.36%. आता आपण काय पाहतोय? लोकसंख्या. लोकसंख्या किती आहे आपली? भारताच्या 9.28%. तर हे जे अंक आहेत का हे अंकच तुमचे मार्क घालतात. तर हे अंक लक्षात ठेवा. कळालं? या लोकसंख्येत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. आता क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या. पहिल्या क्रमांकावर कोण होतं? राजस्थान. दुसऱ्या क्रमांकावर कोण होतं? मध्य प्रदेश. कळालं? आता इथं भारतातील महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर यूपी आहे, उत्तर प्रदेश. बस एवढा अभ्यास तुम्हाला जर करता आला तर काय अडचण नाही. नोट्स मध्ये ह्या गोष्टी लिहून घ्यायचं, ऍडव्हान्स गोष्टी. ओके चला. भारताच्या लोकसंख्येत महाराष्ट्राची टक्केवारी किती आहे बघा. आता भारताची लोकसंख्या आपण मगाशीच पाहिली 100% आहे. तर यात महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्के आहे? 9.28% आहे. बस कितवा क्रमांक आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येत? दुसरा आहे. पहिला कोण आहे? यूपी. बस एवढं. बस काय नाही. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या 9.28% होती. याचा अर्थ भारतातील प्रत्येक 10 ते 11 व्यक्तीपैकी एक व्यक्ती महाराष्ट्रात, म्हणजे 10 ते 11 ज्या व्यक्ती आहेत भारतातल्या त्यातल्या प्रत्येकी एक व्यक्ती 10 ते 11च्या मागे एक महाराष्ट्रात आहे. लक्षात ठेवा. हे प्रमाण राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासातील मानवी संसाधनाचे महत्व दर्शवते. एवढं काय आयएमपी नाही. चला. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा आहे बघा. प्रश्न एकदम सिंपल आहेत पण हे प्रश्न चुकायचे नाहीत. कितवा आहे? दुसरा. पहिला काय आहे? यूपी. बस एवढंच. लोकसंख्येनुसार महाराष्ट्र भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत उत्तर प्रदेश राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. झालं. बस एवढंच काय नाही. महाराष्ट्राची राजधानी कोणती? प्रश्न. कुठली राजधानी आहे आपली? मुंबई. कळालं? आता मुंबई पोलीस बरंच जणांना व्हायचं आपली राजधानी आहे, माहिती पाहिजे बरोबर का? मुंबई बद्दल काय? अहो मुंबई बद्दल बोलायला इतकं कमी आहे, इतका जीकेचा साठा आहे. पण मुंबईवर मला एक सेपरेट लेक्चर घ्यावं लागेल. मुंबई, पुणे, नागपूर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावर मी सेपरेट लेक्चर घेणार आहे, जे की बाबा आपल्या विद्यार्थ्याला फायदा होईल. बरोबर. बघा मुंबई ही महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आहे. प्रशासकीय आहे. याचे विधिमंडळ म्हणजे विधान भवन, मंत्रालय आणि उच्च न्यायालय याचे मुख्य खंडपीठ आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे हायकोर्ट. मुंबईमध्ये हायकोर्ट आहे. हायकोर्टची स्थापना 14 ऑगस्ट 1862 साली झाली हायकोर्टची. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते कारण येथे मोठे उद्योग, भारतीय रिझर्व्ह बँक. आता रिझर्व्ह बँक आहे. रिझर्व्ह बँकची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली. आणि शेअर बाजाराची स्थापना 1 जुलै 1875 मुंबईचा शेअर बाजार आहे. बरोबर का? मुंबई एक नैसर्गिक बंदर असून ते आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. मुंबई बद्दल आयएमपी खूप माहिती आहे, त्याच्याबद्दल एक सेपरेट लेक्चर होईल. पण ही आयएमपी माहिती तुम्हाला. उच्च न्यायालयाची स्थापना, आरबीआयची स्थापना, शेअर बाजार. आता आरबीआयचं मुख्यालय मुंबई, शेअर बाजारचं मुख्य मुंबई,
मुंबई हे तुम्हाला एवढं IMP आहे बस, बाकी काय मी सांगतोच. चला, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? आता महाराष्ट्राची उपराजधानी कुठली आहे आपली? नागपूर. लक्षात आलं पाहिजे. नागपूर काय उपराजधानी आहे? नागपूरमध्ये 1907 साली 0 मैलची स्थापना झाली. 0 मैल स्थापना झाली. कळालं? आता नागपूर बद्दल बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहे. नागपूर हे नाग नदीकाठी शहर आहे. बघ ना कोणाला नाग नदीकाठी. ओके, चावी फ्री असेल ती चावी खुर्चीवर फ्री असेल. बर, नागपूर शहराला महाराष्ट्राची काय म्हणतात? उपराजधानी म्हणतात. 1953च्या नागपूर करारानुसार 1953ला नागपूर करार झाला. त्या करारानुसार दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, आपले अधिवेशन किती होतात? पावसाळी, हिवाळी, उन्हाळी. ओके, नागपूर येथे भरते. बस एवढंच. विदर्भाच्या विकासाला महत्व देण्यासाठी आणि प्रशासकीय सोयीसाठी नागपूरला हा दर्जा देण्यात आला. बस IMP जेवढं आहे तेवढंच, फक्त नोट्स मध्ये क्लिक करत राहायचं. ओके, सोपे प्रश्न चुकायचे नाही. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? आता माहितच पाहिजे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. बघा, पुण्याबद्दल पुणे शहराला शिक्षण, कला, साहित्य आणि इतिहासाच्या समृद्ध परंपरेमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. हे शहर पूर्वेकडील ऑक्सफर्ड आहे. बघा, पूर्वेकडील ऑक्सफर्ड ही IMP म्हणून ओळखलं जाते, कारण येथे अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. बस, पुण्याबद्दल पण आपण सेपरेट लेक्चर घेणार आहे. पण हे भूगोलामध्ये प्रश्न आहे, सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. बस एवढं मर्यादित राहू द्यायचं. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? बघा, आता पर्यटन राजधानी कोणती आहे आपली? छत्रपती संभाजीनगर. तीनशे 60 डिग्रीतून काय? छत्रपती संभाजीनगर. पूर्वीचं नाव औरंगाबाद, त्याच्या पूर्वीचं नाव खडकी. डोक्यात ठेवायचं. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतात. या शहराच्या जवळच जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेणी आहेत. अजिंठा वेरूळ लेणी जी कुठल्या नदीकाठी आहेत? वाघूर नदीकाठी आहेत. प्रश्न पडलेला आहे. ओके, या ज्या जागतिक युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. आता जागतिक युनेस्को त्याचं तुम्ही जरा अनालिसिस करा. तुम्ही जरा माहिती घ्या, जागतिक युनेस्को म्हणजे काय, त्याची स्थापना कधी झाली. जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी जागतिक युनेस्को त्याची स्थापना कमेंट करा, म्हणजे मला बी कळेल की आपली एवढी मुलं व्हिडिओ बघतात. ओके, बीबी का मकबरा आहे. तुम्हाला प्रश्न येतो, बीबी का मकबरा कुठं आहे? औरंगाबाद. त्यानंतर दौलताबादचा किल्ला आहे. ऐतिहासिक वारसा हे शहर पर्यटकासाठी एक प्रमुख आकर्षण आहे. बस एवढंच. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? प्रश्न साधा सोपा सिंपल आहे, पण जिल्ह्यांची स्थापना विचारल्यावर डोकं गळबडतं. पण किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात? एकूण 36 प्रशासकीय जिल्हे आहेत. बघा स्पष्टीकरण. सध्या महाराष्ट्रात एकूण 36 प्रशासकीय जिल्हे आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे 1960ला महाराष्ट्र ज्यावेळेस आपले 1960ला स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. आता किती जिल्हे? 36 जिल्हे. म्हणजे 26 पासून 10 जिल्हे यांची स्थापना तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला ज्या जिल्ह्यात उतरायचंय त्या जिल्ह्याची तर तुम्हाला स्थापना माहित पाहिजे. त्यानंतर तो जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून विभागून आला म्हणजे विभाजन झालं हे माहित पाहिजे. कळलं का? हे आहे. तुम्ही लगेच तुम्ही नोट्सवर लगेच लिहा की आपल्याला ज्या जिल्ह्याची स्थापना वगैरे तुम्ही लगेच काढून टाकायचं. ओके, त्यानंतर बघा 10 जिल्हे वाढले. पालघर 2014 मध्ये निर्माण झाला 36वा जिल्हा आहे. 2014ला पालघर कुठून वेगळा झाला? ठाण्यातून. बस असं तुम्हाला कळायचं. ओके, जिल्हा विभाजनाचा 10 जिल्ह्याचा ट्रिकचा व्हिडिओ मी नक्की टाकतो. चला, महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? साधा सोपा प्रश्न. किती तालुके असा प्रश्न येतो. किती तालुके आहेत? 351 तालुके. बघा, सध्या महाराष्ट्रात 358 तालुके आहेत. सॉरी 351 358 तालुके आहेत किंवा तहसील आहेत. जिल्हा प्रशासनाचे उपविभाजन तालुक्यामध्ये होते. आता ह्या जिल्हा आहे, ह्याचं उपविभाजन करायचंय. मग काय करावं लागतं आपल्याला? तालुके करावं लागतात. मग तालुके महाराष्ट्रात किती आहेत? 358. तुम्ही ज्या जिल्ह्यात उतरणार आहे त्या जिल्ह्यात किती तालुके आहेत ते आताच करा.
त्या तालुक्यामध्ये म्हणजे तालुक्याची नावं पाठ करा. बस एवढा अभ्यास तुम्हाला कळालं. चल, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद बघा झेडपी आणि पंचायत समित्या आहेत? किती? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. ओके, ज्यावेळेस आपलं ग्राम पंचायत राज बघतो त्यावेळेस जिल्हा परिषद एकदम वर असते, पंचायत समिती असते आणि पुन्हा ग्रामपंचायत असते. म्हणजे असा त्रिकोण असतो. सगळ्या शेवटी काय असते? ग्रामपंचायत, मध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद असते. ह्याचं कलम, याचं कलम, याचं कलम तुम्हाला माहिती पाहिजे. IMP कलम यांची जी स्थापना होते ती कशी होते. ओके, बघा महाराष्ट्रात पंचायत राज प्रणालीनुसार ग्रामीण भागाच्या विकासासाठी 34 जिल्हा परिषद सध्या आज चालू घडामोडी म्हणजे आज किती आहेत? 34. ह्याच्यामध्ये काय होतो? बदल होतो. तर बदल किती काय? सध्या किती? तुमच्याकडे एक प्रश्न असला पाहिजे की सध्या किती आहे? सध्या म्हणजे आजच्या घडीला. तर मी जर शिकवतो तर आजच्या घडीला किती आहेत? 34 आहेत. बरोबर का? राज्यात 36 जिल्हे असले तरी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे पूर्णपणे शहरी असल्यानं त्या ठिकाणी जिल्हा परिषद आहेत का? तर अजिबात नाही. तुम्हाला प्रश्न येईल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जिल्हा परिषद अस्तित्वात नाही? त्यामध्ये एक मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर पर्याय असेल तर तो तुम्ही कट करायचा. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन ठिकाणी बघा, या दोन ठिकाणी झेडपी अजिबात नाही. मग कारण की जिल्हे आपले 36 त्यातनं ते 2 वजा केले मग आपल्याकडे किती राहिले? 34 राहिले. ओके, आणि 351 पंचायत समिती आहे. 351 सॉरी मग आपण तालुके म्हटलं होतं का? तिथे 351 नाही, 351 पंचायत समिती आहे आणि 358 तालुके. समजला? फास्ट घ्यायचं. ओके, महाराष्ट्रात एकूण कृषी हवामान विभाग किती आहे? आता कृषी काय? कृषी हवामान विभाग किती आहे? तुमच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला पाहिजे. किती आहेत? तर टोटल 9 आहेत. मग त्याला 360 डिग्रीतून पाहताना आपण कसं पाहतो? बघा, महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान आणि जमिनीच्या प्रकारातील विविधतेनुसार राज्याची 9 कृषी हवामान विभाग आहेत. तुम्हाला एवढाच किती आहेत? बस 9. लगेच 1 मार्क मिळेल. कुठले काय विचारणार नाही. ही विभागाची शेतकऱ्यांच्या त्यांच्या भागासाठी योग्य पिकांची निवड करण्यासाठी आणि कृषी योजना राबवण्यासाठी करते. बस एवढं काय आहे? MP नाही. महाराष्ट्राला लाभलेल्या राजकीय सीमा कोणत्या? राजकीय म्हणजे राज्यांच्या सीमा. आपल्याला 6 घटक राज्य आहेत प्लस 1 केंद्रशासित प्रदेश. बघा पुढे जाऊ. आता महाराष्ट्राच्या सीमेला एकूण 6 घटक राज्य आहेत. आता 6 घटक राज्य लक्षात कशी ठेवायची? बरोबर का? कसं आहे, आपण अभ्यास करतो पण अभ्यास करताना ती गोकमपट्टी नाही तर लक्षात कसं ठेवतो, मेंदूमध्ये कसं ठेवतो तर ट्रिक सांगतो. आता 6 घटक राज्य लक्षात कसं ठेवायचं की जे महाराष्ट्राला सीमा लागले. काय करायचं? गुड मॉर्निंग तुम्ही काय करता? पोरग काय करतं? मैत्रिणीला गुड मॉर्निंग असा मेसेज सेंड करता. GM सकाळ सकाळ GM गुड मॉर्निंग कोण टायपिंग करत नाही, फक्त GM म्हणतो. GM बघा GM. मग तू काय म्हणतो इकडून? गोव्यातील छत माहिती आहे का हो तुम्हाला? लक्ष्मीकडे असतं बघा, आमच्या गावाकडे लक्ष्मीला छत करतात. गोव्याचा छत कर्नाटकला गेला. कुठे गेला? गोव्याचा छत कर्नाटकला गेला. सांगतो कुठली राज्य आहे. आता जी म्हणजे काय? गुजरात. M म्हणजे काय? मध्य प्रदेश. बघा, गुजरात 1, मध्य प्रदेश 2, गोवा 3, कर्नाटक 4, छ म्हणजे छत्तीसगड, त म्हणजे तेलंगणा. ही आहेत 6 राज्य. 6 घटक राज्य ही लक्षात ठेवायची. समजलं का? गुड मॉर्निंग गोव्याचा छत कर्नाटकला गेला. गुड मॉर्निंग गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत म्हणजे छत्तीसगड, त म्हणजे तेलंगणा, कर्नाटकला गेला. बस एवढं लक्षात होतं. आणि 1 केंद्रशासित प्रदेश.
म्हणजे तो कुठला आहे? दादरा नगर हवेली. बस एवढं. आणि दमण दिवन लक्षात ठेवायचं. दमण दिवन वायव्य दिशेला आहे. तुम्हाला प्रश्न येईल की महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कुठला केंद्रशासित प्रदेश आहे? दादरा नगर हवेली आणि दमण दिवन हा एकत्र केला. 1 जानेवारी 1 जानेवारी तारीख आहे. तुम्ही ते हुडकून काढा पुढचं. ओके. महाराष्ट्राच्या पूर्व ईशान्येस असलेले राज्य कोणतं? आता कसं, हे आपलं आहे महाराष्ट्र, इकडं आहे पूर्व आणि इकडं आहे ईशान्य. तर तुम्हाला काय विचारलंय की महाराष्ट्राच्या पूर्व ईशान्येला असलेलं राज्य कोणतं? ह्याचं उत्तर काय मला सांगतो. बघा, महाराष्ट्राच्या पूर्व आणि ईशान्येच्या दिशेला छत्तीसगड राज्य आहे. कुठला आहे असं? इकडे कुठलं राज्य आहे? छत्तीसगड. महाराष्ट्रातील गोंदिया आणि गडचिरोली आता ह्या सीमा आहेत. कुठल्या आहेत? गोंदिया. छत्तीसगड राज्याला कुठल्या सीमा लागल्यात? गोंदिया आणि गडचिरोली. ह्या 2 राज्याच्या सीमा, जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगडला लागल्या. दोन जिल्ह्याच्या. हा भाग घनदाट जंगले आणि खनिज संपत्तीसाठी ओळखला जातो. आता ज्याला गडचिरोली जिल्ह्यात उतरायचंय त्याला गडचिरोलीची स्थापना आणि गोंदियाची स्थापना कमेंट करायची. ओके. चला, महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेत असले राज्य. आता आपण पूर्वेला पाहिलं. पूर्वेला काय आहे? छत्तीसगड. कुठल्या 2 जिल्ह्यात लागले आहेत? एक गोंदिया आणि एक गडचिरोली. आता विचारले दक्षिण. बघा, महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर गोवा आणि कर्नाटक राज्य. बघा, हे आपले दक्षिण बाजू आहे. कुठलं राज्य? गोवा, कर्नाटक. सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून आहेत. बघा, इथं सिंधुदुर्ग आहे आपला एकमेव जिल्हा. ह्याच्या सीमा कुठल्या लागल्यात? गोवा आणि कर्नाटक राज्याला लागलेला आहे. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्याला कर्नाटकची सीमा लागते. बघा, सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे याची एकमेव सीमा गोव्याला लागून आहे. आणि जो कर्नाटक आहे का, कर्नाटक याला एकूण किती जिल्ह्याची सीमा लागली आहे? तर बघा, कोल्हापूर 1, सांगली 2, सोलापूर 3 आणि धाराशिव 4. माइंड मॅप सांगतो तुम्हाला काय अडचण. धाराशिव 4. या मध्यवर्ती बघा कुठले कुठले? पहिल्यांदा कोल्हापूर, पुन्हा सांगली, पुन्हा सोलापूर, पुन्हा धाराशिव. असं काहीतरी डोक्यात ठेवायचा प्रयत्न करा. या सीमावर्ती भागामध्ये भाषिक हे काही महत्वाचं नाही. कळालं? ओके. आज आपण किती प्रश्न पाहिले? 20. माइंड मॅप सांगतो. माइंड मॅप आजच्या लेक्चर मधून काय शिकलो आपण? काय शिकलो? माइंड मॅप. बघा, आठवायचा प्रयत्न करा. लेक्चर तर आता संपणार आहे, कारण की 30 मिनिटाच्या आत आपलं लेक्चर होत आहे. माइंड मॅप बघा, माइंड मॅप. आता आपण महाराष्ट्राचे 20 प्रश्न शिकलो, पण तुम्हाला माइंड मॅप सांगतो मी 3 मिनिटात. बघा माझ्या डोक्यात. बघा, पहिल्यांदा काय शिकलो आपण? बघा सांगतो, तुम्ही असं आठवून लिहायचं. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960. ओके. महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. हे क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राच्या? भारताच्या 9.36%. कितवा क्रमांक लागतो? 3रा. तर पहिला कोण आहे? राजस्थान. दुसरा कोण आहे? मध्य प्रदेश. ओके. चला, महाराष्ट्र झालं लोकसंख्या. महाराष्ट्राची त्यानंतर क्षेत्रफळ झालं. लोकसंख्या 11.24 कोटी आहे. कितवा क्रमांक आहे? 9.28% भारताच्या लोकसंख्या व्यापली आहे. कितवा क्रमांक आहे लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा? 2रा. तर पहिला कोण आहे? यूपी आहे. ओके. चला, महाराष्ट्राची राजधानी कोणची? मुंबई. मुंबईमध्ये काय आहे? आरबीआय. आपण पाहिलं आरबीआय बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935. त्यानंतर काय पाहिलं आपण मुंबईमध्ये? शेअर बाजार. सांगतोय असं जर तुम्ही लिहिलं ना, शेअर बाजार स्थापना 1 जुलै 1875. त्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी कोणची पाहिली आपण? नागपूर. नागपूरमध्ये काय 1953च्या करारानुसार
नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला. ओके, नागपूरमध्ये काय 0 मैल आहे. स्थापना 1907. शहर नाग नदी काठी. ओके, चला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठली पाहिली आपण? पुणे पाहिली. पुण्यामध्ये काय विद्यापीठ आहे भरपूर. काय पुण्याला काय म्हणतात? पूर्वेकडील ऑक्सफर्ड. पूर्वेकडील. हे तुम्ही असं लिहायचं. 20 प्रश्न बघायचे. काय काय आठवतंय? पूर्वेकडील ऑक्सफर्ड. ओके, पर्यटन राजधानी कुठली पाहिली आपण? छत्रपती संभाजीनगर. मग काय अजिंठा वेरूळ कुठल्या नदीकाठी आहेत? वाघोर नदीकाठी. ओके, चला त्यानंतर महाराष्ट्रात किती जिल्हे पाहिले आपण? 36 जिल्हे. ओके, पूर्वे महाराष्ट्राचा पूर्व ते पश्चिम विस्तार किती पाहिला आपण? 800 किमी. उत्तर ते दक्षिण विस्तार किती पाहिला आपण? 720 किमी. ओके, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? गडचिरोली. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील जिल्हा कुठला आहे? पालघर. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे नंदुरबार. दक्षिणेकडे सिंधुदुर्ग. ओके, अजून सांगतो बघा, फास्ट सांगतो. माइंड मॅप ही लगेच फास्ट. मी न बघता सांगतोय ना, अजिबात बघत नाही. तर तुम्ही पण जितकं मी काळजीपूर्वक शिकवतो तितकं तुम्ही काळजीपूर्वक लेक्चर बघायचं. चला महाराष्ट्रात त्यानंतर काय पाहिलं आपण? महाराष्ट्राच्या पूर्वेकडे महाराष्ट्र पूर्वेकडे जिल्हा कुठला आहे? गडचिरोली. आणि पूर्वेकडे राज्य कोणचं आहे? छत्तीसगड. बरं, ह्या छत्तीसगड राज्याला कोणाच्या सीमा लागल्या? 2. एक गडचिरोली आणि दुसरी कोणची राहिली? गोंदिया. चला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कुठलं राज्य आहे? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गची एकमेव सीमा गोव्याला लागली. ओके, आता कर्नाटकची सीमा कोणाला लागलेत? पहिली सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर. ओके, आता महाराष्ट्राला आपण काय काढलं? 6 घटक राज्य प्लस 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागल्या. मग हे कसं 6 घटक राज्य कशी टाकले आपण? गुड मॉर्निंग काय? गोव्याचा छत कुठे नेला? कर्नाटकला नेला. गुड मॉर्निंग म्हणजे गुजरात, एम म्हणजे मध्य प्रदेश, गोव्याचा छ म्हणजे छत्तीसगड, त म्हणजे तेलंगणा, क म्हणजे कर्नाटक आणि केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली आणि दीव दमण. म्हणजे या गोष्टी आपण पाहिल्या. तर असंच लेक्चर आपलं 21 ते 40 प्रश्नाचं होईल. लेक्चर आवडलं टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनल, ऍप डाउनलोड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.